तर हॅलो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहे सागवानसारखा सनमाइका लावलेला दरवाजा। तर बघू शकता तुम्ही पाठीमागं आपल्या दरवाजा आहे। तर हाला सागवान थोडासा मिळता जुळता सागवान कलरचा सनमाइका लावलेला आहे आणि हा बघू शकता इथं चौकट बनवलेली आहे आपण। इथं पहिली सागवानची चौकट होती ती काढून टाकली चौकट आणि इथं प्लाऊडची चौकट बनवलेली आहे आणि तिला सागवान टाईपमध्ये आपण सनमाइका लावलेला आहे, म्हणजे थोडंसं दिसायला चांगलं दिसते। त्याच्यानंतर आपण इथं बघू शकता इथं आपण एक युरोपा कंपनीचं लॉक लावलेलं आहे। तर हे असं युरोपा कंपनीचं लॉक आहे बघू शकता। तर याला समोरून सनी हे अशा प्रकारे येतं। याच्यामध्ये हे बघू शकता 3 रॉड आहे। आता याच्यामध्ये कमी जास्त रॉडचं पण लॉक येतं, पण आपण हे 3 रॉडचं आणलेलं आहे। तर या असे इतके रॉड जे आहेत ते बाहेर येतात याला। तर लॉकिंग याची चांगली आहे, कंपनी युरोपाची आहे, त्याच्यामुळं काही विषय नाही आहे त्या कंपनीचा। तर त्याच्यानंतर ऑपरेटर करायला एकदम इझी चालतं आहे लॉक। आणि त्या चाबीमध्ये असा लाईट आलेला आहे बघू शकता, इथं एक लाईट आलेला आहे। समजा नाईटला तुम्ही आले आणि अंधार असला तर चाबी कुठं लावायची म्हणून त्यासाठी दिलेला लाईट आहे। त्याच्यासोबत 3 चाब्या भेटतात। तर अशा टोटल आपल्याला 4 चाब्या भेटतात लॉकच्या। आणि त्याच्या पाठीमागची जी साईज आहे तर बघू शकता इकडं पाठीमागं आतली साईड आहे, म्हणजे रूमच्या आतमध्ये असतं। तर रूमच्या आतमधल्या साईडला इथं आपल्याला एक गुंडी भेटते। तर आपण ही जी गुंडी आहे तर ही आपण अशी फिरवली तर त्याच्यानंतर आपल्याला हे आतून असं लॉक करता येतं। तर हे अशा प्रकारे हे आतमध्ये लॉक होतं आणि लॉक एकदम सेफ्टीसाठी चांगलं आहे, म्हणजे चोराला वगैरे तोडण्याची हे नाही आहे जास्त। आणि त्याच्यानंतर हे बघू शकता हे सनमाइका लावलेला आहे आपण ह्या कलरचा इथं। तर थोडासा असं लालवट हे पण थोडासा सागवानमध्येच मोडतो। आणि हा दरवाज्यावर आपल्याला डिझाईन करायची होती, पण समोरच्या पार्टीला हा प्लॅन दरवाजाच पसंत आला, त्याच्यामुळं आपण त्याला प्लॅन ठेवलं, त्याला काही केलं नाही। आणि तसेच इकडल्या साईडला बघू शकता असे ब्लॅक कलरचे आपण इंजिस लावलेली आहे, कारण पूर्ण ब्लॅक थीम होती। आपण ब्लॅकच लॉक लावणार होतो, पण पार्टीला कलरचं पसंत आल्यामुळं आपण ब्लॅक घेतलं नाही आहे। तर हे ब्लॅक इंजिस घेतलेले आणि पूर्ण झाल्याच्या नंतर हा असा दरवाजा दिसतोय बघू शकता। याला जो फ्रंटचा दरवाजा आहे तो जाळीचा डोर बनवणं बाकी आहे। तर आता सध्या हे पाठीमागचा दरवाजा आपण बनवलेला आहे मेन डोर। तर ह्या अशा पद्धतीनं तो डोर दिसतोय। तर बघू शकता ह्या अशा, म्हणजे याची जी साईज आहे ही 3 बाय 7ची चौकटीची साईज आहे आणि 3 बाय 7चा हा दरवाजा आहे। आणि ह्याच दरवाजाला आपण हँडल लावायचं बाकी आहे, तर हे हँडल आणलेलं आहे बघू शकता। तर हे असं आपण हँडल लावणार आहे, हे पण त्या लॉकच्या कलरमध्येच आहे, म्हणजे रोज गोल्डमध्येच आहे। तर हे असं बघू शकता, हे डिझाईन वगैरे चांगली आहे हँडलवरती आणि हँडल मोठं आहे, 2 फुटाचं जवळपास हँडल आहे। तर तुम्हाला हँडल आणि दरवाजा कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून सनी। तर असेच नवीन नवीन फर्निचरचे व्हिडिओ जर का बघायचे असेल तुम्हाला तर संजना फर्निचर वर्क जालना या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला फर्निचरच्या याच्यामधले सगळे व्हिडिओ बघायला भेटतील। पण घरातलं फर्निचर कसं बनवायचं, बेडरूममधलं, हॉलचं, किचनचं, अशा सगळ्या फर्निचरमधली तुम्हाला याची माहिती भेटेल। कोणचं कसं हार्डवेअर वापरायचं, कुठलं कसं करायचं, प्लाय कोणत्या कंपनीची वापरायची, कोणत्या कंपनीची नाही। तर मित्रांनो, संजना फर्निचर वर्क जालना या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।